ज्या जनजी पिढीला सर्वजण नालायक समजतात त्या तरुणांनी आज नेपाळमध्ये पूर्ण सरकार पाडलं आहे आणि फक्त सरकारच नाही पाडलं तर करप्ट पॉलिटिशियन्सना शोधून मारलं आहे। तर झालं असं की 4 सप्टेंबर 2025 ला नेपाळ सरकारने फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप आणि युट्यूब यांसारख्या 26 सोशल मीडिया ऍप्स वरती बॅन लावला, कारण त्या कंपनीजनी रजिस्ट्रेशन केलं नव्हतं। या ऍपच्या माध्यमातून खूप साऱ्या खोट्या बातम्या पसरवल्या जात होत्या, पण खरं कारण काहीसं वेगळं होतं। नेपाळमध्ये भ्रष्टाचार खूपच वाढत चालला होता आणि यालाच काही लोक सोशल मीडियावरती एक्सपोज करत होते, जसे की त्यांचे मुलं मुली आणि रिलेटिव्ह खूप सारी लक्झरियस लाईफ जगत होते आणि सर्वसामान्य माणसाचे इथे हाल होत आहेत। हे प्रकरण जेव्हा जास्त चिघळलं तेव्हा नेपाळ गव्हर्नमेंटने रजिस्ट्रेशनचं रिझन सांगून या ऍप्सना बॅन करवलं। याच निर्णयाचा विरोध करत जेनजी स्टुडंट्स रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले। सुरुवातीला हे आंदोलन शांतपणे चालू होतं, पण पोलिसांनी गोळीबार केल्यामुळे हे प्रकरण जास्त चिघळलं। यामध्ये 19 जणांचा मृत्यू झाला असून 400 पेक्षा अधिक जण जखमी आहेत। हे सर्व झाल्यावर नेपाळमधील सर्वसामान्य जनता संतापते आणि पार्लमेंट आणि करप्ट पॉलिटिशियनची पार वाट लावून टाकते। प्रकरण हाताबाहेर जात आहे समजल्यावर सरकार या ऍप्सना पुन्हा अनबॅन करते, पण आता खूप उशीर झाला होता। याच दरम्यान नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी पंतप्रधान या पदाचा राजीनामा दिला। फायनान्स मिनिस्टरला तर असं तुडवताय जसे की तो फुटबॉलच असावा। आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। अशाच नॉलेजेबल कॉन्टेंटसाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।